आईला जर लेकीनं असं बोलायचं म्हणल्यावर कसं व्हायचं मग? तिला काय नाही बोलली मी, काय बोलली तिला? लागला तुम्ही लय बोलायला. आताच कशी म्हणली मग? काय म्हणली? आईला सारखं इथं बसवून ठेवताय, जरा उठू द्या, काम करू द्या. त्यांना काम करायला बोलवलंय काय तो? काय नाही बिचारी याची बिलं, हा? हाडं-फिडं हाय होय का नाही? सासूबाई, खरं सांगा. हा? कसं आहे बघ आवाज. होय, चालू आहे तुझं स्वयंपाक कराय, पण माझा उपास आहे त्यामुळे तू स्वयंपाक कशा पाय करायला लागली? स्वयंपाक करायला लागली. आता काय माणसाने खाऊ ग नग, तोंड बांधून ठेवा लेकरं आहेत या. आय आली या. आईसाठी नग काय करायला. तर म्हणलं ही शनिवार रविवार घरात काय करत नाही, पोरासनी म्हणते नुसतं भात करून खावा ना. आज कशी काय भाकरी बडवायला लागली? काय आखरीत बोलताय, जरा चांगलं बोलायचं जावा. तर आज भाकरी का बडवायला लागली? सासूबाई आली या, काय तर पार्टी द्यावं सासूबाईला गाडीची. पार्टी देते मला, पार्टी देते काय नको बाय बाय नग का? नको बाय आम्हाला पार्टी फिरते तुमची पार्टी तुमच्या पैसे ठेवू, आम्हाला खाय नको. मला तू देवाला जायची आई म्हणून शिना मग आली ग. तर खरं कारण त्यांनी सांगितलं बरं का, आम्ही सांगण्याच्या ऐवजी उद्या आम्ही जाणार आहे बाहेर देवाला. देवाला. उद्या सांगेन नेमकं कुठल्या देवाला कुठं चाललूया. लय लांब चाललोय, लय म्हणजे लय लांब. ती पण नव्या गाड्या घेऊन शिना चाललोया. आणि एक गाडी नाही, 2-2 गाड्या घेऊन चाललोया. मग आपल्या घरी तर ध्यान ठेवाय कोण नाही, कारण लेकरं पण आपल्या संग येणार आहे ती. त्यामुळं मग ह्यांना म्हटलं या उद्या दिवस सवड काढा. मग ते आज आलेत. उद्या सगळं घराचं काय जे असेल ते सगळं ह्यांच्या जीवावर सुपवून आपण जाणार आहे. आई असल्यावर काय टेन्शन नसतं. आईला काय सांगावं लागत नाही. आई सगळं ती तिच्या मनानं करते. तिला माहित आहे. उलट मलाच सांगती, जास्त दामानं जावा, असं करा तसं करा, सगळं देवधर्म नीटनेटकं करा. जास्त सांगणार, कारण की तिचं म्हणणं काय, आपण जेवढं देव नीटनेटकं करेल तेवढं आपल्या लेकरं बाळाला चांगलं असतं. म्हणते सगळं काय असेल ती निर्मळ मनानं करायचं, असं तिची इच्छा असते. नुसतं देवाला जायचं म्हणून जायचं नाही, मनापासून जायचं. मनापासून जायचं आणि मन एकदम साफ आणि स्वच्छ ठेवून देव करायला. कुठेतरी देव हाकीला धावतो. मग काय तर धावतो याचं. आता एवढी सोयासारखी गाडी दारात आली, एवढं सगळं हळूहळू परमेश्वर चांगलं करायला लागलाय. कशाला आता आई बापाचा आशीर्वाद आहे. आहो असं दे बा, तुमचं वाईट मग चांगलं आहे. कष्टात ते फळ असतं. कष्ट केलं तर नाही, कष्ट केल्यावर बघू बरं मनानं काय येतंय का. कष्ट करावं लागतंय की आजूबाजूनी कष्ट करावं लागतंय. ऊन ताण म्हणून चालत नाही. फळ आहे. माझं दुखतंय फिरतंय म्हणून चालत नाही. सगळं कावडावं लागतंय. लेकरांसाठी नवऱ्यासाठी करावं लागतंय. काय करायचं, आई बापाच्या नावासाठी, भावांच्या नावासाठी करावं लागतं. सासूबाई, तुमची पोरगी जाताना घेऊन जावा. काम तर काढीचं नाही, पण लागली लय शेंडा हाणायला इथं. वरल्या मनानं म्हणायचं घेऊन जावा. वरल्या आणि खाल्ल्या मनाचं काय नाही, तुम्ही बिनधास्त घेऊन जावा. मनाय घेऊन जावा. आता देठ नाही तर कुठनं म्हणावं देठापासनं. मिरची देठापासनं सांगतो घेऊन जावा. मिरच्या बी घेऊन जावा. 4 उतरून टाका लिकीवरनं. नुसतं सज बोलायचंय. सज बोलायचंय म्हणजे काय, तुम्हाला मायलिकीला कामच नाही ते, सारख्या बुदले घेऊन बाळालाच पळताय काय. घेऊन जावा. माझी लेक काय म्हणून तर खाताय 2 घास सुखाने. संसार ओढती सगळा तुमच्याकडे होत असतंय का. खोट बोल पण रिटून बोल. मायलिकीनं सवय जाय. एका हातानं काय, 2 हाताला आणि 4 हाताला काय फरक आहे का नाही. एका हातानं टाळी वाजत नाही, आम्हाला बी माहित आहे. तुमचा एक हात लिकीचा एक हात, तुम्ही टाळ्या वाजवताय ना, चांगले वाजवताय. 2 हातानं कायच होत नसतं. मला कळत नाही का. अहो ती आली, तिला काय तर गोडधोड करायचं. ती असं वाद खेळत बसला, उगा तसलं बोलत धिंगाणा घातलाय नाही ती. काय गोड बोलायचंय, काय गोड बोलायचंय. काय तर जाऊन मटण ही आणावं. आली आपली सासू, काय तर बघावं. आता जातो गावातून घेऊन येतो अंडी, गाल करून काय ते. खात नाही. शनिवार आम्ही काय खात नाही. बरं झालं बघ, देवासकडे देव पावला, माझं 4 पैसे वाचले. तू सारखं गाळातच घालाय टपली. आला बाप आला मटण, आली आहे आणा मटण. खात नाही. रविवार शनिवार खात नाही. बरं झालं, तिने तोंडाला मुसक घातले ते. भारतीचा वार आहे. तुम्ही कसं म्हणता तुमच्यात पाळता का, आला शनिवारी आला की रविवार आला की सारखं तुमच्यात कसं. मी खात नाही, पण यांना खाय बंधन नाही. तसं आमच्यात कोणच खात नाही. असू द्या चांगलं पाळ जावा, तुम्हाला देव पावल. देव पाव देणार तर खातच नाही तर आमच्यात. येऊन जाऊन बघा बुधवार, शुक्रवार, मंगळवार, हे 3 वार. मायलिकीन दिवस फिक्स करून ठेवले बघा. तेव्हा एकामेकीच्या
ध्यानात राहते कुठल्या वारी आणायचं कधी खायचं. शनिवारी खाय ना, रविवारी खाय नाही, सोमवारी खाय नाही, गुरुवारी खात नाही. तुम्हाला काय म्हणायची म्हणा आणि काय बोलायची बोला. तुमचं सगळं नव चतुर्थीचं खाता का तुम्ही? नाही बाबा, हा नाही. काल कसं मटण आणलं मग? कुठे ओ आज तो काल कसं मटण आणलं म्हणजे आता तुम्ही म्हणणार तसलं करू नका. तुम्ही काय म्हणता आम्हाला खायचं? आम्ही काहीच म्हणलं नाही. आम्ही काहीच म्हणलं नाही. आम्हाला मटण आणा आमची इच्छा बी नव्हती. फक्त बटाट्याचं कालवण तेवढं नग. भाजी बरोबर खाल्ली का नाही भाकर? खाल्ली का नाही? काय खाल्ली मग नाही खाल्ली का? मग तेवढं का असं खाल्ली ना. हा? आम्ही काय तुम्हाला म्हणलं होतं का आणा मटण? आम्हाला माहित आहे ना तुमच्या सप्त बसत्यात, पारायण असते ते, रामायण बसतं, दिंडे असते त्या. हा? भाजी म्हणजे आहे मटण तर म्हणणार म्हणलं सारखं आपण तसं काढलं तुमच्या पुरतं खावा म्हणलं. काय झालं आता चतुर्थी लेकीचं नाव आणि आईचं गाव झालं काल. काय सांगून उपयोग आहे तुम्हाला? काय नसतंय मशीनला काय झालंय सारखं तिला वाद घालता. दुसरं कोण गावात नाही का तुम्हाला? आता इथं कोण नाही दुसरं, त्या जायत्या. खरं बायानो असं सारखं बोलत जावा. ओ सासूबाई मी तुम्हाला काय वाईट बोललोय का? काय चांगलं बोलला, वाईट कोण म्हणते? हा तुम्ही उलट माझं 4 रुपये वाचवलं म्हणल्यावर मी तुम्हाला वाईट म्हणीन का? नाही नाही नाही. हा गरीब तुम्ही काय 4 रुपये वाट सरत नाही. 4 रुपये घालवलं असतं तर मी तुम्हाला चांगलं म्हणलं असतं का? नाही नाही नाही. हा आता एक लोढणा जाणार आहे तेवढा. कारण आता गरीब गाय लोढणे शेवट चरत नाही. सासूबाई म्हणते द्या, सासूबाई आमची साधी भोळी गरीब गाय आहे हो. सासू गरीब आहे म्हणून तुला बोलताय हो तुम्ही. दुसऱ्या सारखी असती ना सासू मग कळलं असतं. होय तर मित्रांनो खरंच बरं का त्यांना काय मी मनापासून बोललो नाही. उगं बोलत वाढलं होतं म्हणून आपलं बोललो, चेष्टा केली आहे ना. चेष्टा केली. मस्करी. ते आपल्याच कामानिमित्त आले त्यांना आपणच बोलून घेतले. कारण आपली गुरं आहे ती, आपलं घर पत्र्याचं आहे. घरात काही नाही न्यायला कोणा म्हणजे तसं, घरात नाही पण गुरं. जित्राबा आपली दिवसभर राखायला कोण नाही. सावलीला भांडी म्हणजे वैरण पाणी वैरण करायला. काढी, गुरांना पाणी, शेळ्यांना आपली 4 कोंबड्या आहेत त्याकडे ध्यान दिलं तर. कारण जोतान सुरेशराव बी येणार आहेत त्यामुळे त्यांच्या बी शेळ्यांना ही कोण नाही. दोन्ही घरं आमची रिकामीच राहणार आहे ती. त्यामुळं मी तर उद्या कुठल्या देवाला जाणार आहे काय नाही सकाळ तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकणार आहेत तर बघा. सकाळी व्हिडिओ टाकते की बघा नेमकं कुठं जाणार आहे. लय लांब तर म्हणलंयच मी जायचे आहे. पण बघितल्याशिवाय कळतंय व्हय थोडी ना. अहो लय भारी आनंद देणार आहे. उद्याच बघायला मिळेल तुम्हाला. आईला जर लेकीनं असं बोलायचं म्हणल्यावर कसं व्हायचं मग? तिला काय नाही बोलली मी. काय बोलली तिला? लागला तुम्ही लय बोलायला. आताच कशी म्हणली मग? काय म्हणली? आईला सारखं इथं बसवून ठेवताय, जरा उठू द्या, काम करू द्या. त्यांना काम करायला बोलवलंय काय तो? काय नाही बिचारी याची बिचारी हा? हाडं-फिडं आहे होय का नाही? सासूबाई खरं सांगा. हा? कसं आहे बघ. अहो ढगात गोळ्या हाणायच्या बंद करा की जरा. चांगलं बोला इमानदारीनं. असलं बोलायचं बंद करा. इमानदारीनं सांगतोय. हा? आले त्या घरात एकतर उकडतंय, पंखा बंद आहे, गामांना डबले त्यांना ती पुसून साडी ओली गार झाली. पिळलं तर तांब्यावर पाणी निघल. निघाल की निघाल पाणी हा? तांब्याभर निघाल. निघाल. हो करते. मस्त बाकी गोट्यात साडा फिडा टाक म्हणलं होतं. आले म्हणजे बसलेल्या गारव्याला आम्ही तिथं. तर गोट्यात सारवलं घ्या. उन्हानं काम ते ऊत असतंय होत सगळं. असतंय का हा? आता इकडं कितीचं गावाला? सारवलं तर सगळं ऊत असतंय. हांडला का ह्याच्या पेंटाला लागत नाही उशी सुद्धा. निस्ता कालवाय सारवा या नावनं वरड. माझं बारकं लिकरू सारवतंय, साडा टाकून घेतय, पण हिला नको वाटतंय का तर उन्हात तिथं बसायला होतंय. टाक- सारवलेला असलं साडा टाकला गारवा धरून राहतं का नाही वरनं गारवा चपरीने. उशिरा घाबरून घेऊन झोपा जावा. तुम्हाला गारवा पाहिजेलाय. सारखा गारवा लय पाहिजेलाय. लय कालवा करून ऊन आली म्हणून नेट बोलून हा. बोल नको नेट करून. एका सेकंदात एका सेकंदात सगळं बघीन. काम करायला नको म्हणत्यात. मी कामाचं बघतो. वाजून गेली शरबत नाही अजून काय नाही. नुसतं बसायचं असं. आयतं उंशीनं जायचं नुसतं. सकाळी तुमची लेख 8 वाजता उठली, लेकरासनी काळजी केली नाही. जागीरदाराची लेक नाही का 8 वाजता उठायला? आम्ही बी तेच सांगतोय ना, तू जागीरदाराची लेख आहे म्हणून उठते 8 वाजता. हं. गरीबाजी आहे तर उठलेच ती 5 वाजता सगळी कामं करून झालं असतं. बोला नाही तर ता- इमानदारी गेली बंडाया काळात. आता कलियुगात कुठनं इमानदारी आणायची? कसं बोलतात ते बोललं? बोलू हा? नका. असू दे कधी जाऊ हा? असलं येड्यावानी. तू नको मला लय ज्ञानाचा पाडा शिकवू, सांगितलेलं काम कर जा. कुठं तुम्ही ज्ञान घेता या? तुझ्यासारखं फालतू ज्ञान घेऊन का करायचं आहे आम्हाला? हा एवढा आमची बुद्धी चिकार झाली. चांगलं काय येत नाही, सगळं वाईटच. असू द्या. दोघं बिघं चढायला शब्द लावू नका.